वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। आपण सध्या भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत, त्याचा आढावा घेत आहोत. आतापर्यंत 3 प्रवचनं झाली आणि आपण मागच्या प्रवचनामध्ये 18व्या अध्यायाच्या 47व्या श्लोकापर्यंत आलो आणि क्रमयोगाचा 1-2 श्लोकाला सुरुवात केली. आज सर्व श्लोक संपवायचे, म्हणजे ऐकून करणं होणं हे फार पुढची गोष्ट आहे, पण निदान तो विषय आपल्याला समजावा या तऱ्हेने आपण आज ते समजून घेणार आहोत. कर्मयोग हा महत्वाचा भाग. संपूर्ण गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलेलं आहे ते 18व्या अध्यायामध्ये कलशाध्याय आणि सगळ्याच्या सगळा गीतेचा अर्थ 18व्या अध्यायात आलेला आहे. 18व्या अध्यायात जे आलेले आहे ते ह्या क्रमयोगाच्या 48 पासून 55व्या श्लोकापर्यंत सगळा क्रमयोग आलेला आहे. म्हणजे साधकाने नेमकं काय करायला पाहिजे ह्या श्लोकात सांगितलेलं आहे. हे श्लोक कळायला अतिशय अवघड आहे, पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. भगवद्गीता वाटते तेवढी सोपी नाही. पाठांतर केलं तरी ती समजत नाही. पाठांतर करावं, अर्थ समजून घ्यावा, पण त्याही पेक्षा जेव्हा त्याच्यातला आपण करायला लागतो, साधना करायला लागतो, गुरुकृपा होते, तेव्हा आपल्याला त्याच्यातला खोल अर्थ कळायला लागतो. तर आज आपण या क्रमयोगापासून बोलूया. सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभाहि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. अग्नी म्हटलं की धूर असतो. आता हल्ली अग्नीना धूर नसतो, पण साधारण असं म्हटलेलं आहे, यत्र यत्र धूमा तत्र तत्र अग्नी. धूर आहे म्हटलं म्हणजे अग्नी असला पाहिजे. तसं इथं त्यांनी म्हटलंय, आपल्या वाट्याला आलेली कर्म सदोष असली तरी देखील न त्यजेत. त्याच्या आधी येऊन गेलेलं आहे, यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. करायलाच पाहिजे. आणि यज्ञ याचाही आपण समजून घ्यायचा आहे. यज्ञ याचा अर्थ ते जे काय होम वगैरे करून करतात तो यज्ञ नव्हे, तर आपण जे कर्म करतो आपल्या वाट्याला आलेलं कर्म, ते कर्म यज्ञरूप करायचं आहे. पवित्र व्हायला पाहिजे आणि ते सगळं कर्म भगवंताला अर्पण करायला. प्रत्येक कर्म यत् करोषि यद् अश्नासि यद् जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम्. जे जे काही करशील ते त्याला अर्पण कर. त्याच्या वरच्या बोधावर जर आपण गेलो तर मी कर्म करतो असं राहतच नाही. तोच करणार आहे. मी या नावाचा पदार्थच इथं नाही आहे. इथंपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आत्ता आपण जे आहोत ते मी कोणीतरी, माझं काहीतरी नाव आहे, माझं काहीतरी राहण्याचं ठिकाण आहे, माझं शिक्षण आहे, वगैरे 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 सगळी आपली ओळख आहे आणि मी काहीतरी करतो आहे. इथंपासून सुरुवात होते ते पुढं ज्या ठिकाणी कर्म जेथ नाही ते मी झालो असं म्हटलंय ज्ञानेश्वर महाराज. ज्या ठिकाणी कर्मच संभवत नाही अशी जी स्थिती आहे ते मी होऊन राहिलेलो आहे. ती वाटचाल जी आहे ती या क्रमयोगात सांगितले. मग सहजं कर्म कौंतेय म्हणजे विहित कर्म जे आहे सदोषम. सदोष का बरं म्हटलेलं आहे, तर ज्या देह मनबुद्धीने आपण कर्म करतो ती देह मनबुद्धी शुद्ध नसते. तिच्यावर जे जे संस्कार ह्या जन्मात पूर्वजन्मात झालेले असतात त्यामुळे ती दूषित झालेली असते. विशेषतः दूषित होण्याचं कारण मी देह आहे ही देहबुद्धी बळकट ठेवून तो जे जे करतो ते स्वार्थाचं करणं असतं आणि जेवढं स्वार्थाचं करणं असतं ते दोषयुक्तच असतं.
दोष जर नको असेल तर कर्म तर करायचे आहेत, पण निष्काम बुद्धीनं, निरहंकारतेनं, निर्मत्सरतेनं, मी कोणीही करता नाही अशा मुलाने कर्म तर व्हायला पाहिजे. कर्मच करायचं नाही आहे असा अर्थ नाही. मग सहज म्हणून इथं सुरुवात सुद्धा केली आहे, कर्मापासूनच सुरुवात केली. गीतेत देखील दुसऱ्या अध्यायात ज्ञान सांगितलं, तर त्यांना कळलं की मला अर्जुनाला काही कळलेलं नाही, म्हणून त्यांनी तिसऱ्या अध्यायापासून कर्म पुन्हा सांगायला सुरुवात केली. कर्मयोग, कर्म संन्यास, तसं इथेही सांगितलं. आणि 48 आणि 49 दोन जो श्लोक आहेत, त्या 2 श्लोकात प्रथम त्यांनी सगळी साधनं सांगून टाकली. कर्म करावं असं सांगितलं. पुढच्या श्लोकात काय सांगितलं? आसक्त बुद्धी, कर्माचा परिणाम काय व्हायला पाहिजे. आसक्त बुद्धी नाही, आपण सगळ्यात आसक्त असतो. घरदार, पैसा, अडका, जे काही येतात गुंतलेले असतो. तिथं काय व्हायला पाहिजे? कर्म करायचं, भगवंताला अर्पण करायचं, ह्याचा परिणाम व्हायला काय पाहिजे? वैराग्य आलं पाहिजे, आसक्त बुद्धी आली पाहिजे. आणि आसक्त बुद्धी सर्वत्र, ठराविक ठिकाणी मी असक्त आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आसक्त आहे असं नाही. जे जे देहाचं कर्म असो, मनातला विचार असो, बुद्धीतला विचार असो, जे जे काही कर्म घडतं, पुढे घडतं, पहिल्यांदा आपण करतो असं वाटत असतं अज्ञानाच्या पोटी. असं जे असतं ते आसक्त बुद्धी सर्वत्र अशी पाहिजे. आणि जितात्मा विगत स्पृहा, विगत गेलेला आहे, स्पृहा कसलीच इच्छा नाही का, असं व्हायला पाहिजे. नाही तर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे म्हटलं की आलं. मग इच्छा कशीच नसावी का? असावी भगवंताची असावी. आणि भगवंताची इच्छा जर असेल तर इकडे इच्छा आपोआप सुटतात. मला आपण सांगितलं, कामना असेल भगवंताची कामना, भगवंताची वासना, मला तू पाहिजेस. परमेश्वराला रोज प्रार्थना पाहिजे की परमेश्वरा मला तू पाहिजेस. बाकीचं जे काय प्रारब्धानुसार अन्न, मान, धन असेल ते असू दे, मला त्याच्याशी कर्तव्य नाही, मला फक्त तू पाहिजेस. मग जिता आत्मा, मन, बुद्धी, इंद्रिय ज्यांनी जिंकली आहे, आपण इंद्रियामध्ये फरफटलं जातो. मनाला असं वाटलं खाऊ नका, डॉक्टरने सांगितलेलं आहे, असू दे, थोडं खाल्लं म्हणून काय होतं का बरं, जी चालत नाही आपल्या, अमुक एक पाहू नये, अमुक एखाद्या ठिकाणी जाऊ नये असं सांगितलं असलं तर साधकाने तरी ना, सामान्य माणसाने काय करावं त्यांच्यासाठी हा प्रश्नच नाही. पण आपण जर साधक असतो तर साधकाने मात्र जिता आत्मा, आत्मा हा शब्द गीतेमध्ये अनेक अंगाने वापरला जातो. जसे इंद्रिय, मन, बुद्धी सगळ्यावर आपला ताबा पाहिजे, संयम पाहिजे. आणि विगत स्पृहा असं झालं म्हणजे काय होतं, ते 2-4 शब्दच सांगितले त्यांनी, पण त्या शब्दात इतका अर्थ आहे, सगळी साधना त्यात भरलेली आहे. याचा परिणाम काय होतो असं केल्याने? नैष्कर्म सिद्धी, काय जर होत असेल तर सिद्धीमध्ये सर्वश्रेष्ठ सिद्धी जी नैष्कर्म सिद्धी ती त्याला प्राप्त होते. उदंड कर्म करतोय, परंतु त्या कर्माचा, कुठल्याही कर्माचा जरा देखील अहंकार नाही, मी करतो असा भाव नाही. मग कर्मयोगापासून कर्म संन्यासापर्यंत जाताना हेच तंत्र लक्षात ठेवलं पाहिजे. कर्मयोग याचा अर्थ सुद्धा उदंड कर्म केली म्हणजे कर्मयोगी नव्हे, केलेल्या कर्माने जीवाचा शिवाशी संयोग झाला पाहिजे. हे कर्म मी कशासाठी करतोय? भगवंता तुझ्या प्रसादासाठी, तुझी कृपा व्हावी म्हणून कर्म करतो. काही कर्म असो जे आपलं असेल, लक्षात आलं? त्यामुळे ते काय म्हणतात, नैष्कर्म सिद्धीम कशी आहे ती परमा, श्रेष्ठ आहे, पवित्र आहे, उत्तम आहे, ती सिद्धी आहे. संन्यासेन अधिगच्छति, त्या स्थितीला तो जातो, ती स्थिती त्याला प्राप्त होते, नैष्कर्म सिद्धी त्याला मिळते. या 2 श्लोकात सांगितल्यानंतर पुन्हा 50व्या श्लोकात ते म्हटलं आहे, सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासे नैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. हे जे सांगितलेलं आहे ही निष्कर्म सिद्धी प्राप्त व्हायची आहे, आणि ते होण्यासाठी नैष्कर्म सिद्धीवरून जीव पुन्हा मी ब्रह्मच आहे या स्थितीत गेला पाहिजे. तो आहेच ब्रह्म खरं म्हणजे, पण आपल्याला जन्मजन्माचा विसर पडलाय की मी ब्रह्म आहे. तो देहाच्या नादी लागलाय, बुद्धी इंद्रिय पंगस्त झालेली आहे, मन इंद्रियांच्या नादी लागलेलं आहे. त्यामुळे आपलं स्वरूप आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून इथं त्यांनी म्हटलंय की तो कसा ब्रह्म होतो ते मी ह्याच्या पुढे सविस्तर सांगतो. म्हणून पुढच्या 3 श्लोकामध्ये त्यांनी ही वाटचाल सांगितलेली. एक एक श्लोक
त्याचा अर्थ आणि त्याप्रमाणे अनुसरण करणं 12-12 वर्षे किमान गेली पाहिजेत जर साधना केली तर. नुसतंच अनुग्रह घेऊन ठेवलेलं आहे आणि काहीच करत नाही आहे आणि आपल्याला माहिती आहे करायचं खूप नाही आहे, आज बदलायचं आहे, आपली दृष्टी बदलायची, सगळ्या कर्माकडची, सगळ्या जगाकडे पाहण्याची, स्वतःकडे पाहण्याची, स्वतःला बदलायचं आहे, चांगलं करायचं आहे. म्हणून पुढच्या 3 श्लोकात त्यांनी काय सांगितलं बा, बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य शब्दादीन विषयांस्तत्वा रागद्वेषो विदस्यच. बुद्ध्या विशुद्धया, बुद्धी विशुद्ध, शुद्ध करायला पाहिजे. म्हणजे आपली बुद्धी शुद्ध नाही आता, नाही. मी बुद्धी शुद्ध कशी व्हायची? सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने आपण साधना करायला लागलो, त्यांनी जे जे सांगितलं त्याचं अनुसरण करायला लागलो, त्यांनी जे महावाक्य आपल्याला सांगितलं तत्वमसी किंवा सोहम, त्याचं चिंतन मनन करायला लागलो, असं व्हायला लागलं तर मग हळूहळू बुद्धी विशुद्ध होते. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्यच. धृती पाहिजे पुढे त्यांनी सांगितलं. कशासाठी? आपल्यावर नियम ठेवण्यासाठी. काय करायचं काय करायचं नाही, काय बोलायचं काय बोलायचं, काय खायचं काय खायचं नाही, हे सगळं करताना सारखं जागृत पाहिजे आपण करतो ते बरोबर आहे का चूक आहे. आणि हे करण्यासाठी धैर्य लागतं. परमार्थी मनुष्य बावळट निबळट कसला तरी असा नसतो, धैर्यवान तेजस्वी. पण भगवद्गीतेची शिकवण आहे, जरा काही झालं की लोटपटला, अहो असं कसं झालं, अरे तू काय तू रडतोस कशा? अजून रडतच होता. तेच भगवंतांना आवडलेलं नाही. क्षत्रिय तू शिवरासारखा सूर रडतोस, धनुष्यबाण टाकून उठ. किती वेळा त्यांनी सांगितलं, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चया. उठ. आपल्याला युद्ध नाही करायला सांगितलं, आपल्याला संसार राहणार, जिथं नोकरी करतो तिथं घरात, तिथं आपल्याला अनेक प्रसंग येत असतात. अशा वेळेला त्याला तोंड कसं द्यायचं आणि तोंड द्यायचं याचा अर्थ लढाई नाही करायची, युक्तीने चातुर्याने, शक्यतो कोणाला न दुखावता पण आपला मार्ग कसा काढायचा हे लक्षात आलं. म्हणून त्यांनी म्हटलंय बघा, बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्य शब्दादीन विषयान. शब्द रूप रसगंध हे सगळे जे विषय त्याच्या अधीन आपण होतो ते नाही. तत्वात लक्षात घ्यायचं हे जे विषय हे आपल्याला फार उपयोग नाही, कारण आपल्याला निर्विषय अवस्थेत जायचं. मग हे विषय सेवन करायचे की नाही? देहाच्या आवश्यकते देह धारण व्हावा एवढेच फक्त विषय घ्यायचे. ते देखील कोणते घ्यायचे, किती घ्यायचे, कुणाच्या हातचा घ्यायचा, हे सगळ्या गोष्टी बघितल्या चोख पाहिजे सगळं. शब्दादी विषयास्तत्वा राग द्वेषो विदस्यच. म्हणजे हा आता साधनेला लागलेला आहे, बुद्धी शुद्ध करायला लागलेला आहे, त्या शब्दादी विषयांच्या पासून लांब चाललेला आहे. आणि राग आणि द्वेष म्हणजे कुठल्याही गोष्टीची आसक्ती किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल द्वेष हे दोन्हीच्या पलीकडे आहे. त्याच्या लक्षात आलं राग द्वेष कशाचा करायचा, कुणाचा करायचा, ते प्रकृती तशीच असणार आहे. फार सुंदर गीतेमध्ये सांगितलंय, एका प्रवचनात सगळं होणार नाही, जेव्हा त्याची वेळ तेव्हा सांगितलं की प्रत्येकाची प्रकृती तशीच असायची ज्याच्या त्याच्या पूर्व संस्काराप्रमाणे, त्यांनी बदलल्याशिवाय बदलणार नाही. तर आता इथं 51व्या श्लोकापर्यंत त्याची तयारी झालेली आहे. आता तो काय करणार आहे? आता तो ध्यानाची साधना करणार. ते 52व्या श्लोकात सांगितलं. आता ती साधना कुठं करणार? मंडईत बसून? नंतर होईल मंडईत बसून सुद्धा. एकदा त्याला ते सापडलं ना, मग तो कुठेही जरी बसला तरी तो रंगून जाईल. पण तोपर्यंत विविक्त सेवी, तोपर्यंत एकांतात बसायचं. दुसरीकडे कुठं जायचं कारण नाही, आपल्याच घरीच बसावं. आपलं घर लहान असेल, पहाटे उठून बसावं, सगळे लोक उठायच्या आत उठावं, अर्धा पाऊण तास ध्यान करावं, सर्व दिवस आपलं काम करावं. विविक्त सेवी. आणखी काय? लघवाशी, लघु आशी, थोडा आहार घेणार. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान म्हटलंय, आहार किती घेतो? प्राण रक्षणापुरता, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. क्षुधा शांत व्हावी, जिभेचे लाड पुरवावे, अंगी बळ यावं, आपण त्याच्यासाठी करत असतो. पण ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलंय, ह्यासाठी आपण सेवन करायचं नाही.
जठराग्नीनं प्राण हरण करू नये अग्नीने एवढ्या पुरताच आहार सेवन करायचं. आता विचार करा आपण किती खातो सकाळपासून. विचार जर केला आता आपण गोडावून राहील एवढं अन्न आतापर्यंत आपण खाल्लं. काय झालं? याचा अर्थ खायचंच नाही असं नव्हे, पण देह धारणे पुरतं खायचं आहे. हे साधकांसाठी आपण सांगतोय मुला. बाकीच्यांनी काही खावं त्याचा प्रश्न नाही. म्हणून विविक्त सेवी लघवाशी यत वाक काय मानसा यत नियत केलेलं आहे, संयमित केलेलं आहे. काय? वाणी, शरीर आणि मन. वाणी काही बोलत असतो, परमेश्वराचं नाव सोडून काहीही बोलत असतो. तसं करायचं नाही. वाणी, मन आणि काय हे सगळं जे आहे ते यत म्हणजे संयमित करायला पाहिजे. आणि ध्यान योग परो नित्यम ही सगळी तयारी झाली की ध्यानाला बसायचं. ध्यानाला बसल्यानंतर इतर काहीही आठवायचं नाही. ध्यानाच्या वेळेला फक्त ध्यान. फारच अगदी वाटलं तरी 5 मिनिटात मानसपूजा करावी. आणि जे काय आपल्याला जन अनुग्रहित मंडळींना सांगितलेले आहे ते सगळे आपले जे काही संप्रदायातली मंडळी आदिनाथांपासूनची भक्तांची सगळी सद्गुरू हे सगळे समोर बसलेले आहेत. आपले असा भाव ठेवावा आणि ते आपल्याकडे बघतायत. आपण ध्यान करतोय तर डोक्यात आणखी विचार चाललेले आहेत. आपण देहाने एका ठिकाणी बसतो तर मनाने फिरत राहतो. हेच अवघड आहे. त्याच्या उलट बरोबर असं आहे, देह कुठेही जरी फिरला तरी मनाने तो निश्चल आहे, इथं आपल्याला पोचायचं. देहाने कुठेही फिरत असेल पण मन त्याचं बुद्धी त्या स्वरूपाच्या ठिकाणी निश्चल आहे. अहम सोहम तोच मी आहे त्या ठिकाणी निश्चल आहे आणि मग आपली व्यवहारातील काम करतोय. ध्यान योग परो नित्यम त्याला काय पाहिजे? वैराग्य समुपाश्रिता. वैराग्य असल्याशिवाय ध्यानामध्ये लक्ष लागणार नाही. वैराग्याचा अर्थ संसार करत असतानाच, देहात असतानाच सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अनित्य आहेत, अशाश्वत आहेत हे लक्षात घेऊन शाश्वत जो आत्मा आहे तोच मी आहे लक्षात घेऊन ध्याता आणि ध्यान हे दोन्ही एकच आहे. जे ध्यान, ध्याता आणि ध्येय तिन्ही जी एक रूपता होईल तिथपर्यंत ध्यान करावं अशी ध्यानरूढी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. पहिल्यांदा आपण द्वैतात करत असतो. मी एक आहे, मी एक ध्यान करणार आहे असं नाही, मीच तो आहे अशा वेदने बसतो. एकदम अवघड आहे पण प्रयत्न केला तर ध्यान योग करो नित्यम वैराग्यम समुपाश्रित. आणखी एक श्लोक सांगितला. काय करायला पाहिजे आणखी? ते ध्यानाला बसले, आता आहार विहार नीट केला, आता हे सगळं केलं पण त्या मनाचं काय करायचं? मनात जे विकार आहेत त्याचं काय? अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य. सोपं आहे का? अहंकार याचा अर्थ मी देह आहे असं वाटणं, हा देहा अहंकार पहिला गेला पाहिजे. बल, मग बळ नको का? दुर्बल असू दे का? नाही. जे बळ विषयाच्या मागे धावतो त्या बळाला आवडलं पाहिजे. ते बळ उपयोगी नाही. म्हटलं की चालेल, अमुक काही खायचंय की चालेल, हे जे आहे ते बळ ताब्यात घेत. दर्प, दर्प हे आसुरी संपत्तीतलं एक सांगितलंय, रामाचं उदाहरण आहे. गर्व सगळ्या गोष्टी उपयोगी नाही. आणि काम क्रोध, काम असेल तर क्रोध येतो, कामच नसेल तर क्रोध येत नाही. म्हणून पहिल्यांदा कामच कमी करावं. एका ठिकाणी पुढे त्यांचा आहे मागे गेला, काम क्रोध लोभ हे 3 वैरी सांगितले. नरकाची द्वार म्हटलेली आहे ती घालवली पाहिजे. येतात तयम पाहिजे ते तिने घालवली पाहिजे. तसे येतं काम क्रोध आणि परिग्रह. परिग्रह ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. सगळं टाकलं, अरण्यात जाऊन राहिला. परिग्रह काय कुणाचं घ्यायचं नाही असं ठरवलं, अरण्यात जाऊन राहिला. तिथं लोक जमायला लागले, तिथं शिष्य यायला लागले. मग हा माझा मठ, हे माझे शिष्य झाला. तो परिग्रह सुरू झाला. कुणीही काही दिलं, कुणी मान दिला, कुणी आपल्याला अजून पाहिजे नाही, आपल्याला अजून सुरुवात करायची. पण समजा एखादा तिथं झाला तरी तो सावध असतो. लोकांनी स्तुती केली, मान दिला, मोठेपणा दिला की त्याला माहिती असतं की ह्यात अडकायचं नाही, आपण ह्याच्यापासून अलिप्त आहोत. कारण ह्या सगळ्या गोष्टी देहाला लागलेल्या आहेत, मनाच्या बुद्धीच्या पातळीवर आहे.
आणि या सगळ्याच्या पलीकडे असल्यामुळे माझा याच्याशी काही संबंध नाही. म्हणून अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्च हे सगळेच्या सगळे टाकायचे आहेत. हे सगळे टाकले म्हणजे काय होतं बरं? निर्ममा, शांतो, शांत, ब्रह्मभूयाय कल्पते. हे सगळं झाल्यानंतर तो निर्मम होतो. त्याचा अर्थ कठोर नव्हे. निर्मम म्हणजे ममत्व रे, गुंतलेला नाही कशात. सर्वांना सारख्याच तऱ्हेनं पाहतो. ही माझी मुलं, हे दुसऱ्याचं मूल, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्टून, असं सगळ्यांच्या ठिकाणी त्याला भगवंत लक्षात येतो. त्यामुळे तो काय होतो? निर्मम होतो, शांत. शांत होण्यासाठी सगळं गेलेलं पाहिजे. आता काय काय म्हणजे सगळं आहे आमच्याकडे, पण म्हणतात तसं मनाला शांती नाही. का नाही? हे आहे कुठं ना कुठेतरी. मी कुठेतरी आहे, मला लोकांनी विचारायला पाहिजे मी मोठा आहे. कुठले कोण मोठे आहोत? फुकले की उडणार? काय महत्व आहे देवाला? त्या आहे तो त्या देवाने काम करावं. पण आपण कुणीतरी आहोत असं म्हणणं आहे अज्ञानाचं लक्षण. ज्ञानी पुरुष कधी असं म्हणणार? कामन ब्रह्मभूयाय कल्पते. असा जर तो झाला तर मग तो ब्रह्म व्हायला योग्य होतो. झाला नाही अजून, चाललाय त्या वाटेनं. हे सगळं करत 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 तो ब्रह्माच्या ठिकाणी आलेला, ब्रह्म व्हायला योग्य होतो. पुढचे 2 श्लोक आहे. ब्रह्मभूता प्रसन्नात्मा न शोचित